Hello everyone. Today we are starting with Science 1, chapter number 4th, Effects of Electric Current, part 1st. या चॅप्टरच्या मार्किंग स्कीमबद्दल आपण बोलू. This chapter will come for 5 marks without options and it will come for 7 marks with options. This chapter is one of the important chapter in Science 1. Let us see, can you recall, which is given on page number 48. इथं त्यांनी क्वेश्चन विचारला आहे, हाऊ डू वी डिसाइड दॅट ए गिवन मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज अन इन्सुलेटर. म्हणजे एखादा सबस्टन्स किंवा मटेरियल हा गुड कंडक्टर आहे की बॅड कंडक्टर म्हणजेच इन्सुलेटर, हे आपण कशावरून ओळखणार. यासाठी ही स्लाईड बघू. या स्लाईडवर आपण बघू शकतो लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन केसेस आहेत. लेफ्ट हँड साईडमध्ये बल्ब दिसतोय, बल्बच्या खाली कंडक्टिंग मीडियम म्हणजेच वायर, त्यानंतर एक पॉवर सोर्स म्हणजे बॅटरी, मग एक स्विच आहे आणि स्विच नंतर एक सेरॅमिकची प्लेट लावलेली दिसेल आपल्याला. सेरॅमिक, पोर्सिलेन हे सगळे बॅड कंडक्टर असतात. म्हणून आपण असं नोटीस करू शकतो की स्विच ऑन केल्यानंतर करंट तर फ्लो होतं आहे, बट करंट फ्लो होत असताना या सेरॅमिकच्या प्लेटमधनं म्हणजे इन्सुलेटरमधनं करंट फ्लो होणार नाही. ही जी प्लेट आहे ही अशा सबस्टन्सपासून बनलेली आहे म्हणजे सिरॅमिक, विच ऑपोजेस द फ्लो ऑफ करंट. करंटच्या फ्लोला ब्लॉक करणार आहे, ऑपोज करणार आहे. सच टाईप ऑफ सबस्टन्स विच ऑपोजेस द फ्लो ऑफ करंट इट्स कॉल्ड ॲज इन्सुलेटर. यांना इन्सुलेटर किंवा बॅड कंडक्टर असं म्हटलं जातं. राईट हँड साईडला जर आपण बघितलं तर राईट हँड साईडला सेम सेटअप आहे, बल्ब, पॉवर सोर्स म्हणजेच बॅटरी, स्विच. फक्त सिरॅमिक प्लेटच्या ऐवजी आता एक मेटलिक प्लेट लावलेली आहे. जेव्हा आपण स्विच ऑन करतो करंट फ्लो व्हायला सुरुवात होते आणि मेटलिक प्लेट हे सुद्धा करंटला अलाउ करणार आहे. सिन्स मेटलिक प्लेट इज अलाउिंग द फ्लो ऑफ करंट इट विल बी कॉल्ड ॲज गुड कंडक्टर. गुड कंडक्टर अलाउज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, whereas insulators blocks the flow of electric current. Our next question is, iron is conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on ground, why don't we get electric shock? इथं त्यांनी असं विचारलं आहे की समजा ग्राउंडवर एखादा आयनचा पीस किंवा रॉड पडलेला आहे, आपण त्या आयनच्या रॉडला किंवा पीसला उचलल्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिक शॉक नाही लागत. तर का नाही लागत हा त्यांचा क्वेश्चन आहे. एक सिच्युएशन जी आपण इमॅजिन करतो आहे की आयर्न रॉड किंवा स्टील रॉड हा ग्राउंडवर पडलेला आहे आणि याला आपण उचलल्यानंतर याला लगेच शॉक का नाही लागला. सो वी ऑल नो की शॉक लागण्यासाठी त्याच्यातनं करंट फ्लो व्हायला पाहिजे आणि करंट फ्लो होण्यासाठी तो पॉवर सोर्सला कनेक्टेड पाहिजे. सो वी कॅन सी दिस आयर्न रॉड इज नॉट कनेक्टेड टू एनी टाईप ऑफ पॉवर सोर्स. Since there is no power source, there is no potential difference and so the current will not flow. म्हणून यातनं करंट फ्लो होत नाही. That's why we will not get electric shock. म्हणून इलेक्ट्रिक शॉक लागणार नाही. आता यावरूनच आपण काही बेसिक्स डिस्कस करू. या बेसिक्सला 8th and 9th स्टँडर्डमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहेत. वी आर जस्ट रिवायझिंग फ्यू इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स जे या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे आहेत. फर्स्ट आपण डिस्कस करतोय करंट. सो व्हॉट इज करंट? ॲज वी ऑल नो इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग परत एक प्रश्न येतो की इलेक्ट्रॉन्स फ्लो कसे करतात, इलेक्ट्रॉन्स फ्लो का करतात. हे सिच्युएशन समजण्यासाठी आपण एक डायग्राम चेक करतोय. या इमेजमध्ये तुम्ही चेक करणार त्यांनी वन आफ्टर अनदर काही स्टुडंट्स एक लाईनमध्ये उभे राहिलेले दिसतात. ही सेम सिच्युएशन असते आपल्या स्कूलमध्ये सुद्धा. असं इमॅजिन करा की शेवटचा जो स्टुडंट आहे त्या शेवटच्या स्टुडंटने त्याच्या पुढच्या स्टुडंटला एक धक्का मारला. ही पुश्ड द स्टुडंट हू वॉज इन फ्रंट ऑफ हिम. आता काय होईल, हा जो त्याच्या पुढचा स्टुडंट आहे त्याच्याकडनं तो धक्का पुढे ट्रान्सफर केला जाईल तिसऱ्या स्टुडंटकडे. त्या तिसऱ्या स्टुडंटकडनं हा धक्का पुढे दिला जाईल चौथ्या स्टुडंटकडे. कळत न कळत हा जो पुश आहे म्हणजे हा फोर्स आहे हा ट्रॅव्हल करायला लागेल फ्रॉम लास्ट स्टुडंट टू सेकंड लास्ट टू थर्ड लास्ट टू फोर्थ लास्ट अँड सो ऑन. पण याचे जे सोर्स आहे हा सोर्स कुठून होता, सोर्स वॉज लास्ट स्टुडंट. याचंच काही कनेक्शन आता आपल्या टॉपिकसोबत लावायचं आहे. हे कंडक्टर आहे. कंडक्टरच्या आत आपण चेक करू शकतो ॲटम्स असतात.
आणि ॲटम्सकडे इलेक्ट्रॉन्स असतात. काही इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाईड असतात, वेअरॅज काही इलेक्ट्रॉन्स हे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात तेच चार्ज कॅरी करू शकतात. चार्ज कॅरी केला जातो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, दॅट इज हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. याच्याबद्दल आपण 9th बघितलेलं आहे. वेनेवर यू आर कनेक्टिंग बॅटरी किंवा पॉवर सोर्स जेव्हा आपण कनेक्ट करतो, पॉवर सोर्सकडनं एक फोर्स अप्लाय केल्या जाते ऑन दी फर्स्ट इलेक्ट्रॉन. फर्स्ट इलेक्ट्रॉनला एक फोर्स दिला जाईल, एनर्जी दिल्या जाईल. याच्याने हा जो फर्स्ट इलेक्ट्रॉन आहे ना, हा सेकंड इलेक्ट्रॉनच्या जवळ निघून जाईल आणि तो त्या सेकंड इलेक्ट्रॉनला पुश देईल, तो फोर्स ट्रान्सफर करेल. जसं प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की जो शेवटी उभे असलेला मुलगा होता त्याने त्याच्या पुढच्या मुलाला धक्का दिला आणि तिकडनं पुढे मग तो धक्का ट्रान्सफर होत गेला, पुश ट्रान्सफर होत गेला. सेम सिच्युएशन इथं होणार आहे. बॅटरीकडनं एक फोर्स अप्लाय केला जाईल, पुश दिला जाईल, एक धक्का दिला जाईल पहिल्या इलेक्ट्रॉनला आणि पहिला इलेक्ट्रॉन हा त्याच्या पुढच्या इलेक्ट्रॉनला धक्का देईल, तो इलेक्ट्रॉन त्याच्या पुढच्या इलेक्ट्रॉनला धक्का देईल आणि म्हणून इलेक्ट्रॉन्सचा फ्लो चालू होऊन जाईल. इथे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो कसं काय होतो हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्सचा चार्ज हा निगेटिव्ह असतो. जसं मॅग्नेटमध्ये ऑपोजिट पोल एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि सेम पोल एकमेकांना दूर ढकलतात, म्हणजेच रिपेल करतात, तसंच इलेक्ट्रॉन्स या दोघांचा चार्ज सेम आहे. इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा सेम प्रिन्सिपल ॲप्लिकेबल आहे. ऑपोजिट चार्ज अट्रॅक्ट करणार म्हणजे पॉझिटिव्ह हा निगेटिव्हला अट्रॅक्ट करत असतो, वेअरॅज सेम चार्जेस एकमेकांना दूर ढकलतात म्हणजेच रिपेल करतात. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज हा दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्जला रिपेल करणार आणि निगेटिव्ह चार्ज हा दुसऱ्या निगेटिव्ह चार्जला रिपेल करणार. इथं इलेक्ट्रॉन्सचा चार्ज निगेटिव्ह आहे म्हणून फर्स्ट इलेक्ट्रॉन हा सेकंड इलेक्ट्रॉनला रिपेल करणार म्हणजे पुश करणार. सेकंड इलेक्ट्रॉन त्याच्या पुढच्या इलेक्ट्रॉनला पुश करणार, थर्ड इलेक्ट्रॉन त्याच्या पुढच्या इलेक्ट्रॉनला पुश करणार आणि असं करता करता हे सगळे इलेक्ट्रॉन्स एकमेकांना पुश करायला लागतील आणि पुश केल्यामुळे ऑल इलेक्ट्रॉन्स विल स्टार्ट फ्लोईंग. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. आणि असं करून इलेक्ट्रिक करंट हे फ्लो व्हायला लागेल. इलेक्ट्रिक करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. बाजूला एक इलेक्ट्रिक सर्किट दिसतंय, ते सुद्धा आपण एकदा बघून घेऊ. लेफ्ट हँड साईडला प्लस मायनस असा पोटेन्शियल डिफरन्स दिसतोय. पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट पॉवर सोर्स. वरती 2 छोटे सर्कल्स दिसतात आहेत, दॅट इज नथिंग बट ए की, ज्याला आपण स्विच म्हणत असतो. स्विच कनेक्टेड आहे म्हणून करंट फ्लो होणार आहे. आणि राईट हँड साईडला आर म्हणजे रेझिस्टन्स दिलेला आहे. रेझिस्टन्स ऑपोजिट्स द फ्लो ऑफ करंट. आता करंट फ्लो होत असताना आपण बघितलं की हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल हे फ्लो होईल. तर हे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे नेमकी काय ते सुद्धा एकदा बघून घेऊ आपण. इथं 2 वॉटरच्या टँक आहेत आणि मध्ये एक कंडक्टिंग मिडियम म्हणजेच पाईप लावलेला आहे. या पाईपमधनं वॉटर फ्लो होऊ शकणार आहे फ्रॉम फर्स्ट टँक टू दी अदर टँक. पण या सिच्युएशनमध्ये जर आपण बघितलं तर टँक 1मध्ये आणि टँक 2मध्ये दोघ्या ठिकाणी वॉटरची लेवल सेमच आहे. जेव्हा वॉटरची लेवल सेम असते तेव्हा वॉटर फ्लो होणार नाही. अँड दॅट्स वाय देर इज नो डिफरन्स इन पोटेन्शियल. दोघांच्या पोटेन्शियलमध्ये काही डिफरन्स नाही आहे. तो डिफरन्स नसल्यामुळे वॉटरचा फ्लो होत नाही. नायदर फ्रॉम टँक 1 टू टँक 2 ऑर फ्रॉम टँक 2 टू टँक 1. दोघ्या ठिकाणी वॉटरची लेवल सेम, सो देर विल बी नो फ्लो ऑफ वॉटर. दिस इज कॉल्ड एज इक्वल पोटेन्शियल, इक्वल लेवल. ही त्या पुढची सिच्युएशन आहे. या सिच्युएशनला आपण प्रिव्हियस स्लाईडसोबत कम्पेअर करू शकतो. इथं असं आपल्याला दिसेल की पॉवर सोर्स दाखवला आहे म्हणजे बॅटरी. बॅटरीचा जो वरचा टर्मिनल आहे तो हायर पोटेन्शियल आहे आणि जो लोअर आहे तो लोअर पोटेन्शियल आहे. पण या डायग्राममध्ये जर आपण चेक केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की दोघे ठिकाणी पोटेन्शियलची लेवल सेम आहे म्हणून त्याला इक्वल पोटेन्शियल असं म्हटलं गेलेलं आहे. मध्ये प्लसचे सिम्बॉल दिसतात ते पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. जर आपण वरच्या टर्मिनलला नंबर ऑफ चार्जेस काउंट केले आणि खालच्या टर्मिनलला नंबर ऑफ चार्जेस काउंट केले तर आपल्याला कळेल की दोघ्या ठिकाणी नंबर ऑफ चार्जेस सेम आहे. सिन्स नंबर ऑफ चार्जेस सेम आहे म्हणून दोन्ही ठिकाणी पोटेन्शियल सेम आहे. जेव्हा पोटेन्शियल सेम असतं म्हणजे इक्वल असतं, दोघांमध्ये पोटेन्शियलचा काही डिफरन्स नाही आहे. आणि जेव्हा दोघांमध्ये पोटेन्शियलचा काही डिफरन्स नसतो तेव्हा करंट फ्लो होणार नाही. दॅट्स वाय करंट इज नॉट फ्लोईंग थ्रू द सर्किट अँड द बल्ब इज नॉट ग्लोईंग. इथं बल्ब ग्लो करत नाही आहे.
पुढच्या सिच्युएशनमध्ये आपण असं बघतो, टँक 1मध्ये वॉटरची लेवल जास्त आहे, टँक 2मध्ये वॉटरची लेवल कमी आहे. म्हणून वॉटर फ्लो होणार आहे फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, दॅट इज हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. खाली आपण पाईपमध्ये पण चेक करू शकतो, पाईपमधनं आपल्याला वॉटरचा फ्लो होताना दिसतोय. जसं इकडं हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल वॉटर फ्लो होत आहे, सेम सिच्युएशन कुड बी सीन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. या डायग्राममध्ये वरती पॉझिटिव्ह चार्जेस जास्त दिसत आहेत आणि खाली लोअर टर्मिनलला पॉझिटिव्ह चार्जेस कमी दिसतात. इट मीन्स की दोघांच्या पोटेन्शियलमध्ये डिफरन्स आहे. जेव्हा पोटेन्शियलमध्ये डिफरन्स आहे तेव्हा चार्ज ट्रान्सफर होणार आहे फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. यालाच आपण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणत असतो आणि म्हणून इलेक्ट्रिक करंट या सर्किटमध्ये फ्लो होत आहे. ॲज करंट इज फ्लोईंग इन दिस सर्किट यू कॅन सी द बल्ब इज ग्लोईंग. म्हणून आपल्याला बल्बसुद्धा ग्लो होताना दिसणार आहे. वन मोर सिच्युएशन, ही एक अशी सिच्युएशन आहे जिथं टँक 1मध्ये वॉटरची लेवल खूप जास्त आहे, म्हणजे या पाण्याचा फोर्स जास्त असणार आहे, आणि टँक 2मध्ये वॉटरची लेवल खूपच कमी आहे. म्हणजे टँक 1मधनं टँक 2मध्ये पाणी खूप जास्त फोर्सने फ्लो होईल. पण जर तुम्ही खाली बघितलं तर आता खाली एक स्ट्रॉंग पाईप लावण्याऐवजी समजा जर आपण एक वीक पाईप लावला, नाजूक पाईप लावला, प्लास्टिकचा किंवा रबरचा, असं होऊ शकतं की पाण्याचा फोर्स जास्त असल्यामुळे हा पाईप फुटू शकतो, ब्रेक होऊ शकतो, जसं या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्याला कुठेतरी वॉटरचा फोर्स कंट्रोल करण्यासाठी एक मेकॅनिझम पाहिजे. नॉर्मली जेव्हा मोठ्या पाईप्सचा वापर होत असतो तिथे मोठे मोठे वॉल्व्ह असतात. या वॉल्व्हला फेलवून आपल्याला वॉटरचे लेवल कंट्रोल करता येतं. आपल्या घरी तसे वॉल्व्ह नसून टॅप असतात. टॅपचं बिहेवियर सेम त्या वॉल्व्हसारखं असतं. टॅपला जर आपण टाईट जर फिरवलं तर वॉटरचा फोर्स म्हणजे वॉटरची लेवल कमी होते, आणि टॅपला जर आपण लूज केलं तर वॉटरचा फ्लो हा इन्क्रीज होत असतो. टॅप म्हणजे रेझिस्टन्स आणि वॉटरचा फ्लो म्हणजे करंट. टॅपला आपण टाईट जर केलं इट मीन्स रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली, तर जसं वॉटरचा फ्लो कमी होतो तसं करंटचा फ्लो कमी होतो. रेझिस्टन्स आणि करंट या दोघांमध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप असतं. सिमिलरली टॅपला जर आपण लूज केलं म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी केली, रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी केली, तर वॉटरचा फ्लो वाढतो, म्हणजेच करंटचा फ्लो वाढायला लागेल. मग आता आपण 3 टर्म्स बघितले. व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आय म्हणजे करंट आणि आर म्हणजे रेझिस्टन्स. पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट म्हणजे व्ही आणि आय या दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशनशिप असतं. दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल. इट मीन्स व्होल्टेज वाढलं तर करंट वाढणार, व्होल्टेज कमी झालं तर करंटसुद्धा कमी होणार. करंट आणि रेझिस्टन्स दोघांमध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप आहे. दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इट मीन्स रेझिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर करंटची व्हॅल्यू डिक्रीज होते. ऑपोजिट, रेझिस्टन्सची व्हॅल्यू डिक्रीज झाली तर करंटची व्हॅल्यू इन्क्रीज होते. आणि V इक्वल्स टू IR या फॉर्ममध्ये जर आपण यांना अरेंज केलं, सो दिस गिव्स अस ओम्स लॉ. V इक्वल्स टू IR इज ए ओम्स लॉ वेअर V इज पोटेन्शियल डिफरन्स, I is current and R is resistance. Potential difference, that is voltage, is measured in volts. Current I is measured in amperes. Resistance R is measured in ohms. आता एक सेल्फ स्टडी ॲक्टिव्हिटी बघू आपण. What do you observe in the following pictures? फॉलोइंग डायग्राममध्ये काय काय ऑब्झर्व करतोय हे आपल्याला सांगायचं आहे. एमध्ये आपण चेक करू शकतो सर्किट कनेक्टेड आहे, सर्किटला वेगवेगळे डिव्हायसेस कनेक्टेड आहेत. लॅम्प, टी व्ही, हीटर, रूम हीटर. सेकंड डायग्राममध्ये रोटेटिंग फॅन, मूव्हिंग फॅन दिसतोय आपल्याला. आणि सी डायग्राममध्ये काही जणांना लगेच क्लिअर होणार नाही, बट दिस इज वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक बेल. हे इलेक्ट्रिक बेलची डायग्राम आहे, ब्लॉक डायग्राम. आणि याचा सेकंड क्वेश्चन असं विचारतो की विच इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. इथं कोणकोणते इफेक्ट्स आपल्याला दिसतात. हाच टॉपिक आपण प्रिव्हियस इयरला पण बघितलेला आहे 9th स्टँडर्डमध्ये. सेम टाईप ऑफ डायग्राम. सो यू आर सपोज टू आन्सर दीज 2 क्वेश्चन्स. दिस डायग्राम इज इम्पॉर्टंट. इट कॅन कम फॉर 2 marks ऑल्सो.